सो हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? तो देखो बच्चा अपना ये पांचवा पेपर था, तो ये पेपर के एक्सप्लेनेशन अभी हम लोग करते हैं, है ना। जो भी है रीजनिंग के हिसाब से जो भी सवालात है उस पर थोड़ा सा चर्चा कर लेते हैं, उसके बाद खत्म कर लेंगे, ठीक है। तो देखो बच्चा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे तो मैं बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले और अपने दोस्तों में भी शेयर पक्का करे, है ना। तो देखो बच्चा, स्टार्ट करते हैं संदर्भ ऑफ द एवरेज। अब देखो भाई, इसको सॉल्व करने की कला। ये क्या है? ऑड मैन आउट, गटात न बसणारे, ठीक है। तो ये हमारा सोहम है, इसका कहना जान लेते कि बच्चा आपने ये पहला वाला एग्जांपल का कौन सा टिक किया? बी। क्यों? क्योंकि सर देखो, हाँ। ए वाले में ये लाइन और गोलू के बीच में, बॉक्स और गोलू के बीच में, हाँ। ये इधर 2 और इधर 1 का है, एक का डिफरेंस है, हाँ। 1 और 2 का। हाँ, इधर सी वाले में भी 1 2 का है और 1 1 का है। सी और डी में एक हाँ। 1 का है और एक, हाँ, 2 उधर। हाँ, वैसे इधर डी में भी है, हाँ। पर वो बी में बीच में ही आ गया। बीच में जा गया नहीं वो? हाँ, वो इधर का 2 से इधर का 2 है ना, इसलिए बी किया क्या? हाँ। गुड गुड, चलो बढ़िया। हाँ बढ़िया। इथे बाळा तू क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज थोडासा दिमाग आपण इथे लावला ना, चुकीचं म्हणजे इथे, कारण की गटात न बसणारे आहेत बाळा, गटात न बसणारे आहेत ते क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज आपण एक तर कुठे लावतो? याच्या नंतर नाही, हा असा तो तसा तो कसा, त्याच्यामध्ये जास्त लागतो तो अँटी क्लॉकवाइज क्लॉकवाइज, ठीक आहे। इथे बघ, तुला सांगतोय, यांनी जे दिमाग लावला ते बिलकुल एक्झॅक्ट आहे। कसं की याच्या इकडे गोलू हा 2 कदम दूर आहे, मान्य करशील, आणि इकडे बिलकुल 1 कदम नंतर आहे, ठीक आहे। इथे बघ, इथे पण तसं जाणार आहे, इथे पण हो म्हणते, इकडे पण पाय 1 2 कदम दूर आहे आणि इकडे एकच आहे। इथे बघ 2 कदम दूर आहे, 1 2, आणि इकडे 1, पण इथे 1 2 3 कदम, हा होऊच नाही शकत, गटात बसतच नाही, बी आहे, ठीक आहे। नेक्स्ट बाळा, लक्ष दे रे, चला लक्ष दे, पाय प्रत्येक ठिकाणी जो काही तुम्हाला माप दिसत आहे त्याच्या अंदर आणि तोच आहे, त्याच्या अंदरही तोच आहे, फक्त उलटाचे पालटे आहे, बरोबर आहे। इथे पण ट्रायंगलच्या अंदर ट्रायंगल, इथे फक्त दुसऱ्याच्या अगर सपोज सांगेन थांब, इथे पण त्याच्या अंदर तोच, त्याच्या अंदर तोच, ना त्याच्या अंदर तोच आहे, सगळेच तर ठीक आहेत। थांब, हे कशी सांगते तर पारी, एक क्वेश्चन नंबर सांगते का हे का? हा, का म्हणतेस? दुसऱ्याचा ए आहे ना, दुसऱ्याचा ए आहे ते नाही का, दोनही खालच्या साईडला आहे, इकडं पण त्याचा तो मुस्कुड आहे, तो मुस्कुड म्हणजे का? मुस्कुड म्हणजे नाक, मुस्कुड म्हणजे नाक, मुस्कुड म्हणजे तोंड, ठीक आहे। हा तो खालताय, याचा पण खालताय, पण याचा वेगळाच आहे ना। कोणाच्या? सी मध्ये असं म्हणणं आहे तुझ्या, याचा जो मुस्काळ आहे, मुस्काळ म्हणजे तोंड आहे ना, हा खाली राहिला, खालीच तर दिसते बये, कालू आहे ना, हा कालू आहे, हा एक कालू, तो पण त्याच्या वाणीच आहे, तो पण त्याच्या, हा तो वेगळाच आहे, बरोबर पकडलं का? एक नंबर। तिचं नाव संजीवनी है, तो संजीवनीसाठी ताड़ा तुम्ही वाजवून टाक जा। चलो ठीक है, तो देखो बच्चा, सी आपका समझ में आया? समझ में आया ना आंसर इसका? देखो बच्चा, पैटर्न समझ लीजिए कि ये जो अंदर वाला जो बंदा है, जिसके अंदर कालू है, उसके ऊपर का जो हिस्सा है उसी के शेप के समान आहे, त्याच्याच आकारासारखा आहे। हा बघ ना, हा जसा असा आकार आहे, हा पण असाच आहे। हा जर खाली बघत आहे तर त्याच्या वरच्या वाला जस्ट खालीच बघत आहे, हा जर खाली बघत आहे तर त्याच्या वरच्या वाला पण खालीच बघत आहे, पण इथे बाळा हा वरती आहे पण हा खाली बघत आहे, म्हणजे हा गटात बसत नाही। भलेही समान आहेत सगळेचे सगळेच, चेंज नाही आहे, ठीक आहे। नेक्स्ट प्रश्न पाहूया बाळांनो, हा जरा खतरनाक प्रश्न आहे, नाही बाळा नाही, वेळ नाही तितकं जितकं तुम्ही विचार करत आहात। तिसऱ्याच्या बघूया आपण। हा बघा, हा जो आहे ना, ए मध्ये, बी मध्ये आणि डी मध्ये फुकू फुकू वाजवा लागते का? हव्याने, म्हणजे हा म्हणजे तोंडांनी, तोंडाचा उपयोग आहे इथे 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 इथे, पण इथे भाऊ हवेचा काहीच प्रश्नच नाही आहे, डायरेक्ट बोटांचा, ठीक आहे। म्हणून हा आपल्या गटात बसत
सितार हो, याला सितार काहीतरी म्हणतात. काय म्हणतात? सितार. हा? हा. अब देख, गिटार नाही बाळा, सितार. गिटार वेगळी असते. गिटार बाळा अशी असते. अति. चलो देखो, अपने को क्या करना है, दिमाग खराब, ध्यान से देखो. अब चौथा वाला प्रश्न पाहू रे बाळांनो. हा तर समजूनच पडून राहिला, चौथ्याचा आन्सर बी आहे. हा बघ ना, मस्त 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 दिसतेत का हे का? हा होपटाक दिसते नाही का? हा पतंग, अशी कधी पतंगच नाही रे. ठीक आहे, हा बरं, तुझं सांग. हा तेच म्हणत आहे ना बाळा, इथे अगर सपोज तुम्ही बघाल ना, याला एक स्पेसिफिक कोणता आहे बघा. 2 कोणते आहेत यांना? याला पण 2 कोणते आहेत? 2 कोणते आहेत इथं भाऊ? 1 2 3 कोणते आहेत? हा एक कोणता, एक कोणता, एक कोणता. समजला नाही समजला? समजला. नेक्स्ट प्रश्न पाय रे बाळा, लक्ष दे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हा अर्ध्यापासून सुरू. आता हा कोणता आहे रे बाळा? समान आकृती. बघ, इथपासून सुरू झाला, लक्ष दे हा, मधातून सुरू झालाय. हाय मधातून आहे. आपापा बापा बापा हेड म्हणा भयमर, सगळेच जण मधातून आहेत. त्याच्यानंतर आतमध्ये मस्त गेलाय आणि अशी लाईन आहे, जाऊन अशी अर्धवट लाईन. बापा 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 हेट, हाय मेला. अर डी, अशी लाईन तर होतीच नाही ना, कॅन्सर. समझ रहे बात को? ए बड़ा, समझता है ना? चला नेक्स्ट. बी, हा तर खतरनाक कोरोना व्हायरस दिसते रे. पाय, हा 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 इथं नाराज झालाय रे. हा बघ, इथं काय झालाय? नाराज नाही, इथं खुश झाला, कॅन्सर. आणि मी का म्हणतो, हा इकडून नाराज नसे बरं, चांगला आहे. हा वाटते, हा इकडे खाली आला, राईट, तूही कॅन्सर. थांब, पाय, मी का म्हणतो पाय, आता हा येथून याचा हात पेचकला रे इथे रे. हेट, नाही होऊ शके असा. मस्त हात आहेत पाय, 1 2 3 4, 1 2 3 4, बरोबर आहे, हात सी चान्सर. नेक्स्ट बघ बाळा, 7वाचा प्रश्न सांगेन मी तुम्हाला. 7व्याचा बघ, याच्या खाली अंदर असा झाला. थांब बाळा थांब, एक एक ना वाढत आहे रे, हो ना. चला ठीक आहे. ट्रायंगलच मदत करते, हा तर ट्रायंगल होऊच नाही शकत, कॅन्सल. आणि हा असा वाला इथे आहे, पण हा असा वाला इथे नाही आहे, सी कॅन्सल. 7व्याचा बघ रे बाळा, इथे ट्रायंगल, उलटा ट्रायंगल, कॅन्सल. तर 20 तुमचा. आजकाल मस्त फास्ट मध्ये आन्सर देऊन राहिला रे तुम्ही. क्या राज है? क्या राज है, बताओ बताओ. चलो देखो, अरे कुछ भी बोलते यार आप लोग, ऐसा थोड़ी होता है. देखो 8वां सवाल देखो बड़ा. ये इधर भगया, ये इधर भगया, ये इधर भगया, ये इधर भगया, ये इधर क्यों भगया? कैंसर. ये इधर भगया, उधर भगया, इधर भगया, इधर भगया. चलो भाई, उसने तो मदद अपना कर लिया. अब ये देखो, चांद नीचे है, चांद ऊपर भग गया, कैंसर. नीचे. अब देखो, ऊपर में वाय है, अरे बाबा तिरुसूल, कैंसर. डी तुम्हारा आंसर. भाऊ, आउट ऑफ घ्यायचा प्रश्न होते का हे का? आउट ऑफ. तरी कोणी चिमण्यासारख्या हिनं 2 2 3 3 प्रश्न याच्यात चुकवला का? म्हणजे विचार करा, 2 चुकले म्हणजे 3 मार्क गेले बाई तुझे. चल लक्ष दे बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायचं, दुसऱ्यांकडे तर कधीच नाही पाहायचं. तू असं कधीच मला नाही सांगशील याच्यानंतर की सर माझे तर फक्त 2च चुकले, त्यांचे तर 6 चुकले. हा बोलण्याचा अधिकार तुला नाही बाळा, हे कधी लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः किती छान करता याला महत्व आहे, समजलं का? है ना. इस पे कभी और चर्चा करेंगे हम लोग, ठीक है. लेकिन अभी वीडियो चल रहा है, ठीक है चिमने, है ना. ये स्पेसिफिक आप ही के लिए था, ठीक है. अब देखो 9th का देखो रे, अरे भगवंता पारे, हा प्लस ना हा प्लस. अरे हा कोणता प्रकार हो, पण कोणता पूर्ण करा. हा आकृती ठीक. अरे ठीक आहे, आपल्या भाषेत कोणते पूर्ण करा. हाही कोणता छो, हाही कोणता छो, हाही कोणता छो ना हाही कोणता छो, बोंबल.
चल पाय. चल बघ रे बाळा, 9वा अगर सांगेन ना मी तुम्हाला, लक्ष दे रे. इथे 2 आहे, इथे 1 आहे. एक दोन तीन चार. एक न वाढून राहिला वाटते. 1 न इथे वाढला, इथे 1 न वाढला, म्हणजे इथे 4 राहणार आहेत. इथे 4 आहेत, इथे 5 आहेत, कॅन्सल. 1 2 3. अरे हो, मला 5 वाटले भाऊ, मला पहिले 5 वाटले ते. ठीक आहे, चल पाय पाय. तर लक्ष दे, पहिले इथे होता, मग हा सोडून इथे झाला. इथे लाईन तर राहणार आहे, नो डाऊट. हा, मग हा सोडून हा झाला, तर हा सोडून इथे राहणार भाऊ प्लस. इतका पक्का, इतका पक्का. थांब, तर त्यामधला बी तर कॅन्सल झाला, डी पण कॅन्सल झाला. आता ए आणि सी मधून तुमचा उत्तर आहे बघा. इथे कोणत्यामध्ये एक हा राहणार आहे, तो इथे दिसतो, तो मधात राहणार आहे ना. थांब बाळा, थांब, साईडला राहणार आहे, मधात नाही. थांब थांब, अरे रे रे, मी काय केलं रे बाळा. शिट 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 शिट. हा जो आपला आहे ना, पहिले डब्बा काढतो आणि डिब्याच्या या बाजूला राहील की या बाजूला राहील रे. वरच्या बाजूला राहणार, खालच्या बाजूला नाही. क्रॉस मध्ये असते, बरोबर आहे. हा खाली आहे तर क्रॉस मध्ये राहणार, तर तो तुमचा उत्तर सी राहणार. चेन्नई तुमचा उत्तर. काही डाऊट आहे इथपर्यंत? नेक्स्ट, लक्ष दे बाळा. 10व्याचा बघ रे चिमण्या, हा असा. ठीक आहे, तर बघ बघ बघ, हा क्लॉकवाईज घुमत आहे. एकामेकाचा सांगतात रे भगवंत. पाय क्लॉकवाईज, हा असा, हा असा, हा असा, तर मग हा कसा राहील रे. हा कुठे दिसते, इथे दिसते. हो बापा, सी तर कॅन्सल. हा 10व्याचा डी तर होऊच नाही सके, सी आणि डी तर कॅन्सलच झाले. चल मी काय म्हणतो, पाय हा असा, मग हा जवळ गेला, मग हा दूर गेला. हा जवळ नाही राहील का, हा इथं नाही राहील. पाय ना, मस्त 1-1 फुटाचा अंतर आहे ना. याच्यात 1 फुटाचं अंतर, याच्यात 1 फुटाचं अंतर, याच्यात 1 फुटाचं अंतर. पाय बरं, मोजत नाही बस आता 1 फूट 2 फूट. लॉजिक वाला काम आहे. हा तर होऊच नाही सके, कॅन्सल. बी तुमचा आन्सर. लक्ष दे रे बाळा. हा इथे काय बाळा, टकल्या राहणार आहे. हा का स्क्वेअर, कॅन्सल. हा टकल्यामधून कसा अंदर निघाला तो, कॅन्सल. असा तर राहणारच नाही, असाच राहणार आहे, कॅन्सल. डी तुमचा आन्सर. काही डाऊट? चल लक्ष दे बाळा. इथे बघ, हा कम्प्लीट इथपर्यंत राहणार आहे, एवढंच. हा तर होऊच नाही सके, हा होऊच नाही सके, हा तर प्रश्नच येत नाही. सी तुमचा उत्तर. बघा काय काय प्रश्न महासोपे राहतात बाळा, महासोपे. काय झालं, समजलं नाही समजलं? काय डाऊट आहे कोणाला थोडस तरी? नेक्स्ट प्रश्न बघा बाळा. नेक्स्ट, मालिका पूर्ण करावाला नवीन टॉपिक आहे. आता पहा रे बाळा. बघ, हा उलटा झाला का रे. पहिले छोटा होता ना, मग असा झाला, मग असा ना, मग असा, असा चाललाय बरं, उलटा नेत आहे. ठीक आहे, आता बघ क्लॉकवाईजच्या बघ. इथे 2 होता तर इथे 1 वाढला, इथे 3 होता तर इथे 1 वाढला, म्हणजे 4 झाला. म्हणजे इथे 2 होता तर इथे 1च असेल 100%. आता हा 100% तुमचा जो आहे बाळा, हा सुरुवात कुठून होईल, हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. वाढ कुठून होत आहे, थांब रे, लक्ष दे पहिले. पाय, जर हा खाली असेल ना, अंदाज लावत आहे मी फक्त, इकडे वाढला तो इकडे वाढण्यात आलेला आहे, म्हणजे आपला अंदाज चुकला. थांब बाळा, थांब थांब थांब. जर मग क्लॉकवाईज जात असेल, सॉरी अँटी क्लॉकवाईज जात असेल, तर इथे पहिले असेल. सपोज इथे पहिले असेल, तर मग दुसरी वाढ झाली तर खाली गेला. हा छो बाळा, सी आन्सर तुमचा. कारण आता बघा, हा तर पहिलेच कॅन्सल, हे 2 कॅन्सल होते. ठीक आहे, राहिली गोष्ट ए आणि सी मधली. याच्यासाठी नाही बाळा, कारण की हा बघा, कधी पण हा खालच्या बाजूलाच आहे. गोलू जो आहे ना, त्या ब्रॅकेट मधला खालच्या बाजूला आहे, इथे वरच्या बाजूला आहे, म्हणून ए पण कॅन्सल. हा लक्षात घ्या. काय डाऊट? त्याच्यानंतर 14th बघा बाळा. 14 ट्रायंगल के अंदर गोलू, मग इथे अजून 1 वाढला, मग इथे 1 वाढला. अरे बाळा, प्रत्येक याच्यामध्ये 1-1 वाढत आहे. थांब बाळा थांब, इथे गोलू वाढला, मग इथे 2 झाले, मग 2-2 झाले,
बाळा इथे आता 5 राहतील. हो 5 म्हणजे गोष्टी 5 राहतील आतमध्ये. जसं इथे बघ 1 आहे, इथे 2 झाले, याच्यानंतर 1 2 3 नाही 3 तर इथे 4 राहतील. सॉरी बघा लक्ष दे, इथे बघ 1 2 3च दिसून राहिला मला, 4ही आहे. सॉरी 1 2 3 4 हा वाटत आहे मला. त्याच्यानंतर 1 हा तर पहिलेच कॅन्सल, हाही कॅन्सल. आता ए आणि बी मधून आन्सर आहे. थांबा पहा पहिले. हा जे थांब रे बाळा, थांब थोडसा, सगळ्यांना समजून घेऊ दे ना. 1 गोलू वाढला, नंतर 2 गोलू वाढले, नंतर 2 गोलू आणि नंतर तो 2 झाले, तर आता गोलू 3 होतील. असा लॉजिक बरोबर आहे. ठीक आहे ना वाढच्या संदर्भात. ठीक आहे, तर 3 गोलू इथं वाटतायत का? कॅन्सर. इथे वाटतायत हो, बी तुमचा आन्सर. समजलं? तुम्ही असंच लावलं होतं तुम्ही. चला नेक्स्ट 15वा पायरे बाळा. 15व्याच्या काय राहणार आहे? अरे भाऊ असा, मग झाला असानी 1 वाढला खाली, मग अजून पलटला तो, इकडे गेला आणि इकडे वाढला. ठीक आहे, तर बाळा हा सरळ होणार आता. कसा? असा. ठीक आहे, आणि बघ हे 2 तर जसेचे तसेच राहतील. वाढ कुठे होणार माहित आहे? या बाजूला एक असा. हा कुठे दिसतोय रे? ए मध्ये. हा कॅन्सल कॅन्सल आणि कॅन्सल. चल त्याच्यानंतर 16च्या वगैरे बाळा. असा हो का? हा बाळा क्लॉकवाईज चालला का अँटी क्लॉकवाईज चालला रे? क्लॉकवाईज नाही चालला ग, अँटी क्लॉकवाईज चालला बाळा. असा, मग हा आला इथे, मग हा गेला इथे, तर आता हा येणार आहे 100% इथे. इथे येणार आहे ट्रायंगल. कुठे इथे आहे का? हो इथे आहे का? नाही इथे. हे तक मेलेच का. आता ए आणि डी मधून उत्तर आहे बाळा. आता गोलूकडे लक्ष देऊ. गोलू इथे होता तर इकडे गेल्यावर बाहेर आला, मग इकडे गेल्यावर अंदर, तर इकडे गेल्यावर बाहेरच राहणार आहे. बाहेर कुठे दिसते? डी तुमचा आन्सर. समजलं? नेक्स्ट प्रश्न बघ रे. हा कोणता संबंध? समसंबंधचे प्रश्न हे मस्त राहतात नाही. हा असा तर तो कसा. चला बघ रे बाळा. 17व्याचा सांगतो ना बाळा. बघ ना बाळा, बघ तू. 17वाच नाही समजला का? देखो चलो देखो बाळा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा प्रश्न कसला आहे बघ रे बाळा. हा चिमणी म्हणते काहीच नाही समजून राहिला तर याचा पहिले विचार करणे. बघ याला काय म्हणू? फुल म्हणतो आणि याला गुणाकार म्हणतो. फुल नावाचा प्राणी दुसऱ्या चित्रामध्ये किती कदम समोर गेला आहे रे? हा इथपासून इथपर्यंत म्हणजे अर्धा गेला. हा इतका भाग म्हणजे फुल असते, तो अर्ध्यात आहे. अर्धा कदम गेला, अर्धा, आणि एक पूर्ण पंखुडी जाऊन कुठे आलाय? बघ बघ इथे होता. किती कदम गेला? 1.5 कदम गेला. किती कदम? 1.5. ठीक आहे, तर आता इथला हा जो फ्लावर नाही, हा का फ्लावरच, फुल, किती कदम समोर जाणार सांग बरं? 1.5 कदम. ठीक आहे, तर हा तुझा एक अर्धा झाला आणि हा प्रॉपर 1 म्हणजे 1.5 झाले. तर इथे राहणार आहे तो 100% उत्तरामध्ये. इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. इथे आहे का? बापा डीचे आन्सर आहे. अजून दुसरा सांगतो. हा त्याच्यानंतर अजून सोहमला पण बोलवतो का म्हणते तर पाहू. त्याच्या काहीतरी आहे म्हणते ना. त्याच्यानंतर हाही विचार करू आपण. हा अर्ध्यात आहे, इथे किती आलाय पाय? इकडे आला अर्धा, मग एक पूर्ण आणि अर्धा म्हणजे 2 कदम गेला. अर्धा पकडून. हा तर हा बघ इथे आहे, 1 पूर्ण जाणार आणि 2, कारण की पूर्णच ना दुसरा वाला, तर इथे नाही येणार का तो? कुठे आहे तो? एकच ठिकाणी बाहेरच राहील भाऊ. ठीक आहे ना. तर डी तुमचा उत्तर. समजला आता? या हिशोबाने विचार करायचा. कदम पण किती समोर जातोय तो? 1 कदम जाते. अर्ध्या कदमला पण व्हॅल्यू आहे बरं, लक्षात ठेव. हा सोहमच्या म्हणणं काहीतरी आहे, ऐकून टाकू त्याचा. ये बळा.
और तर पहा बाळा, हा सोहम आपला काहीतरी सांगतो म्हणते, तर पाहू का सांगतो तर. चला सांग बाळा. तो एक्सच्या जागी स्टार आला ना, थोडासा समोर गेला तो दाखवतो. हा तर मग तो दुसऱ्या वाल्यात पण तसाच होईल. हा तो त्या एक्सच्या जागी स्टार येईल ना, तो थोडासा समोरचा आहे. हम्म तर तो तिथे आला स्टार, आणि तो एक्स पण तसाच आहे. पण हा स्टार इथे होता, तर इथं गेला हम्म. तो एक तिथं गेला, तिथं गेला. हा हा येते आहे, हम्म. तर एक्स येईल नाही त्याच्यात. इथं आहे, तिथे जाईल. ठीक है, गुड गुड, बहुत बढ़िया. ठीक है, समझ में आया ना. ठीक है, चलो चलो. अब देखो बड़ा, नेक्स्ट एग्जांपल देखो. अब देखो, एक चीज मैं बता दूं, उसका उसको बराबर समझा, आपको आपका बराबर समझा होगा, ये चीज याद रखो. ठीक है ना. ये चीज समझ में, देखो हर एक का लॉजिक अलग लगता है, क्योंकि हर एक बंदा यूनिक है, तो वो अपने यूनिकनेस के हिसाब से अलग वैसे सोचेगा. ये चीज समझ लो. ठीक है, इसका मतलब आप जो सोच रहे हो वो गलत है ऐसा भी नहीं, लेकिन आंसर सही आना चाहिए. नहीं तो सर हमने अलग सोचा, हमारा अलग आंसर है, वाह, ऐसा भी नहीं होना चाहिए. ठीक है, भलतज भला हो जाएगी फिर, वैसा भी नहीं. चलो देखो नेक्स्ट 18 चा देख रहे बड़ा. 18 ए बघ, गोलू असा आहे, तो क्लॉकवाईज घुमला की अँटी क्लॉकवाईज. अँटी. तर बघ, लक्ष दे रे बड़ा, हा वरती आहे तर असा झाला, आणि 1 2 3 1 2 3च आहेत. ठीक है, आणि सॉरी 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 सॉरी, हुआ कैसे है पता है क्या, काले के जगह पे भूरू और भूरू के जगह पे कालू शिफ्ट हो चुका है, ये चीज याद रखो. ठीक है, अब इसमें भी सेम चीज, लेकिन एंटी एंटी क्लॉकवाइज है. कौन सा क्लॉकवाइज है, एंटी. अब ध्यान से देखना, ये जैसे दिख रहा है ना, तो ये वाला हिस्सा इधर घूमेगा, मतलब ऐसा आंसर रहेगा. सॉरी, कैसा, ऐसे में आंसर रहेगा. ठीक है, ऐसे में कहा दिख रहा है, ये भी नहीं है, ये भी नहीं है, ये भी नहीं है, बीच आंसर है बड़ा. एंटी क्लॉक ने ही मदद कर दिया आपके, बाकी दिखने चीजें देखने की जरूरत ही नहीं पड़ी. ठीक है, और ये कालू रहने वाला था. ये क्या रहने वाला था, कालू. कालू एक ही जगह पे दिख रहा है क्या, 3 जगह पे दिख रहा है रे. 1 2, चलो चलो 19 देखो बड़ा. 19 सर्व शिक्षा अभियान काय म्हणतोय, असं असं असं. मग बाहेर, हा सर्व शिक्षा अभियानचं एक चिन्ह होतं बाळा आधी, लोगो. बघ बघ, सर्व शिक्षा अभियान अंतर्गत लक्ष द्या, असा हो का, असा हो का, लक्ष दे रे बड़ा. हा जो अंदरचा जो लोगो आहे ना, तो बाहेर येतो आणि याला मिळतो. अंदरचा जो लोगो आहे तो बाहेर येत आहे आणि याला मिळत आहे. तर इथे अंदरचा जो लोगो आहे ना, तो बाहेर येणार आणि यामध्ये मिळणार. तर हाच लोगो कुठे दिसतोय, इथे दिसते का, कॅन्सर. इथे दिसते का, कॅन्सर. इथे दिसते का, कॅन्सर. आहे तरी हा का, हा वेगळेच झाले, म्हणजे सी तुमचा आन्सर. हा लोगो बाळा बाहेर आला मस्त पैकी, बस. ठीक आहे, नेक्स्ट 20वा प्रश्न बघ रे बाळा. ट्रँगल मधात आला आणि हा याच्या जागेवर आला, हो ना. थांब रे, सरळ सरळ हा वरती गेला आणि हे खाली आले. ठीक आहे, तर हा विचारा वरती आणि ह्या खाली कुठे दिसते रे. हा वरती इथे दिसते, हा तर कॅन्सल, हाही कॅन्सल. ए आणि डी मधून उत्तर. हा मधातच ठेवलं त्यांनी, हाही कॅन्सल, डी तुमचा आंसर. देखो बच्चा, नेक्स्ट सवाल 21 का मैं अगर सपोज बताऊं, तो ये कौन से पैटर्न में अपना आता है, तो ये आता है आकृती एक टाइपची पूर्ण करावयामध्ये येतोय हा. ठीक आहे ना, म्हणजे कोणते पूर्ण नाही म्हणता येणार, पण काय हे आकृती कुठे फिट बसतोय हे सांगायचं आपल्याला. 21चा जर मी सांगेन ना, तर मला अशा स्वरूपाचा एक भाग बघणे आहे. तो स्वरूपाचा भाग मला इथे दिसत नाही, कॅन्सल. इथे दिसत आहे हो, इथे दिसत आहे हो, इथे दिसत आहे हो. त्याच्यानंतर थांब ना बाळा, थांब. त्याच्यानंतर इथे व्ही आहे, इथे व्ही नाही आहे, कॅन्सल. इथे व्ही आहे आहे आणि इथे व्ही आहे, पण हा अशा टाईपचा नाही, आपल्याला असा पाहिजे होता, हाही कॅन्सल. सी तुमचा आन्सर बाळा. नेक्स्ट प्रश्न जर मी तुम्हाला सांगेल तर लक्ष द्या व्यवस्थित याला. काय 22वा प्रश्न बघ रे बाळा. 22वा प्रश्न काय म्हणतोय, लक्ष दे. तर इथे सरळ रेषा, इथे सरळ नाही आहे, कॅन्सल. सरळ आहे, सरळ आहे, सरळ आहे.
त्याच्यानंतर असं जाऊन असं आलाय, असं जाऊन असं आलाय, असं जाऊन असं आला आहे, पण असं नाही आहे, हाही कॅन्सल. इथे पण हा बंबूचा आलाय खतरनाक, हाही कॅन्सल. बी तुमचा आन्सर. त्याच्यानंतर बाहेर ए बाळा, हा कुठे फिट बसू शकतो? असं 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 इथे आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. वरती हा बघ बाळा, असं तर बिलकुल नाही आहे रे इथे. नो, कॅन्सल कॅन्सल. आता सी आणि डी मधून अगर सपोज आपला उत्तर आहे, हा स्ट्रेट मध्ये आहे बड़ा, इथे स्ट्रेट नहीं है, हा कैंसल, डी तुमचा आंसर. अब ये चांद वाला शायद एक कोई तो भी एग्जाम में अपने ये रिपीट हुआ है ऐसा मुझे लग रहा है ना? तर बघ हा असा आणि असा याच ठिकाणी दिसतोय मला, इथे दिसत नाहीये, इथे भलताच दिसते हा खेकड्यासारखा, आणि हा वाटत तर आहे, पण हा नाक जो आहे भलताच चेपटे आहे याचा, हाई कैंसल, हा तुमचा ए आंसर बड़ा. नेक्स्ट की तरफ अगर सपोज जाओ, थोड़ा सा फास्ट जरूर जाऊंगा क्योंकि ये हो चुका है बड़ा अपना आरशातील प्रतिमा. हा काय आहे बड़ा? आरशातील प्रतिमा. लक्ष दे, बहुत लवकर संपवू आपण याला. बघ रे बाळा, 25 वेळा अगर सपोज मी तुम्हाला सांगतोय तर लक्ष दे. हा जो दंडी आहे हा बिलकुल जवळच राहणार आहे. हा कुठे दिसतोय? इथे इथे इथे. हा तर भलताच झाला, कॅन्सल. समजला का? तर आता बघ, हा एफ जवळ आहे तर एफ चा हा वाला हिस्सा जवळ राहणार आहे, तो पण अशा स्वरूपाचा. हा इथे आहे, इथे नाही आहे, म्हणून सी आणि ए मधून तुमचं काय आहे? उत्तर आहे. हा तिकडे गेला, अशा स्वरूपात आहे तर असं राहणार आहे, हा असं आहे, हा कॅन्सल, सी तुमचा आन्सर. एक एक कोणते पाहायचे बरोबर, एक एक गोष्टीच तुम्हाला कुठे ना कुठे उत्तर सांगतील हे लक्षात घ्या. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लासमध्ये केल्याच आहोत बाळा, है ना? आमचे अजून तुम्हाला सांगेन तर आमचे 19th ऑफ जानेवारी पासून नवीन क्लासेस स्टार्ट होत आहेत. कुणाला अगर सपोज आमच्या सोबत जुळायचं असेल तर 8275397522 वर कॉल करून सगळे डिटेल तुम्ही विचारू शकता, सगळं तुम्हाला माहिती होत जाणार. ठीक आहे, आणि चॅनल मध्ये कोणी नवीन असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाइक शेयर पक्का करा. ओके, तो देखो उसके बाद बड़ा 26 बता दिया क्या मैंने? नहीं ना, 26 का देखो रे. अरे इथे आरसा खाली आहे रे. आरसा कुठे आहे? खाली आहे. तर बघा, खाली असताना जो खाली आहे तो पहिले दिसते वरती, हे लक्षात ठेवायचं. असा भाग कुठे दिसतोय रे? आणि हे असं दिसणार आहे. हा, तुम्ही इकडे बघितलं असाल, तुम्ही इकडे बघितले असाल, इकडे नाही बघायचं. आरसा ज्या बाजूला आहे ना त्या हिशोबाने त्याला डील करायचं. लक्ष दे. आता हा इथे राहिला असता गोष्ट वेगळी, खाली आहे तर जे गोष्ट खाली आहे ना ती पहिले राहणार, हे लक्षात घ्या. आणि हे जशी उलटी आहे ती इथे सीधी होऊन जाणार अशा स्वरूपात. तर अशी रेषा इथे दिसतोय का? नाही. इथे दिसतोय का? नाही. इथे दिसतोय का? हो. इथे दिसतोय का? हो. आता 26च्या सी आणि डी यापैकी तुमचं आता उत्तर आहे. लक्ष दे. तरी पण कम्प्लीट करू आपण. इथे मी काय म्हटलं होतं तुम्हाला, दोन रेषा आहेत. इथे दोन रेषा दिसत आहेत का? अरे डी कॅन्सल, सी तुमचा आन्सर. पहा, तेच मदत करताय तुमचं. मी काय म्हणतोय बाळा, ते तुझी गोष्ट बरोबर आहे. मी काय केलं, कशा हिशोबाने, जो जवळ दिसतोय त्याला जवळ ठेवलं. बा, हा जवळ दिसतोय मला, मी याला जवळ ठेवलं, आणि हे खाली जाताना दिसतायत तर हे म्हणजे सॉरी वरती, तर हे खाली जातील ना, मी या हिशोबाने केलं, बाकी काय. ठीक आहे, नेक्स्ट. आरसा, आता इथे सीधा आरसा आहे. ठीक आहे, तर हा असा आहे तर हा असा राहणार आहे 100%. ठीक आहे, हा तर पहिलेच फुर्सत मध्ये कॅन्सल झाला. नाही समजलं? 27चा जर मी सांगेन तर बघ, लक्ष दे. कोण मदत करू शकते तुमची इथे जास्त? हा जवळ आहे तर इथेच दोन राहतील. ठीक आहे, इथे दोन आहेत, इथे दोन आहेत, हाही दोन आहे. आता हा असा आहे बाळा, तर हा कसा राहील माहित आहे ना? असा राहील. इथे आहे का? कॅन्सल. बी आणि सी मधून आता आन्सर. बघ, एक एक गोष्टी तुमच्या मदत करत आहेत बरं. हा, थांब बाळा, थांब. अजून बाळा, मी काय म्हणतो, हे अशी आडवी रेषा आहे तर इथे अशी राहील ना? हे अशी राहायला पाहिजे ना? इथे असं काहीतरी आहे, कॅन्सल. बी तुमचा आन्सर. समजलं का? त्याच्यानंतर 28चा बघा बाळा, 28चा बघा. हा समजूनच पडताय रे डायरेक्ट. छोटू वरती राहणार आहे. हा बघा, हा अशा स्वरूपात आहे ना, तर उत्तर आपल्याला अशा स्वरूपात राहील. इथे दिसतंय? हो. इथे दिसतंय? हो. इथे? नो. इथे हा तर पहिलेच कॅन्सल आहे रे. आता ए आणि बी मधून उत्तर आहे बाळा. मी काय म्हणतो, हे खालच्या मोठल्या हा वरती जाणार आहे का कधी? इथे वरती गेलाय, हाही कॅन्सल, म्हणजे ए तुमचा आन्सर. नेक्स्ट कडे जाऊया.
आता आहे भाऊ पेपर कटिंग. कोणता कटिंग? पेपर कटिंग. पाय रे बाळा पाय. हा गेला वरती. मग हा आला इकडे आणि हा आला इकडे. लक्ष दे बाळा, लक्ष दे. इथून कट मारलाय. कुठून कट मारलाय? थांब बाळा थांब. इथून कट मारलाय, या खोलतून तर इथून कट होणार. बरोबर आहे. कुठून कट होणार? लक्ष दे. याला खोलूया तर इथे कट राहणार. येणार? ठीक आहे. आता असं कट आहे तर मग एक कट इथे राहणार आणि मग इकडे खुलेल तर इकडे राहणार. आणि इकडे खुललं बाळा तर कसं? असं. आणि हा असं आणि हा असं होणार. असा कुठे दिसतोय रे? 29 चा तुमचा आंसर डी. खत्म का? चलो अब ये ऊपर, क्योंकि एक पहलू को सॉल्व करो अपने आप, दूसरा पहलू सॉल्व होता है, इसमें याद रखिए पेपर कटिंग में. फिर ऊपर लेके गए, फिर यहाँ पे गोलू मारे. अब देखो इसको खोलूंगा तो यहाँ पे आएगा गोलू. आएगा? अरे आएगा नहीं आएगा? फिर इधर खोलूंगा तो एक इधर आएगा और एक इधर आएगा. मतलब 1 2 3 4. और सेम जैसे के वैसे इधर भी होगा, इधर भी होगा, इधर भी होगा, इधर भी होगा. ऐसे कहा दिख रहा है रे? बी. ये तो पहले फुर्सत में कैंसिल. 31 का अगर सपोज मैं बताऊं, ऊपर लेके गए, साइड लेके गए और भाव यहां से ही कट मार दिए रे. इधर खोलेंगे तो कहां पे होगा? ये ऐसा. बराबर है. इधर खुलेगा तो कैसा रे? ऐसा. और फिर इधर खुलेगा तो ऐसा और ये ऐसा होगा. होगा कि नहीं होगा? अरे होगा नहीं होगा? भाव ये तो दिख ही नहीं रहा है वैसा. ये तो सरेआम कैंसल. ठीक है. अब ये नीचे आएगा तो ये इधर भी तो होगा ना ऐसा. तो ये सिर्फ बी पे दिख रहा है, सी कैंसल वाला. 32 का देखो, ऊपर गया, साइड में गया, भी भलताच काटा रे इसने रे. है कि नहीं? होकटाच काट दिया इसने. अब देखो ऐसा. अब देखो ये जब उधर खुलेगा तो ये ऐसा होगा कि नहीं होगा? सेम वैसा का वैसा. लक्ष दे बाळा आता. सेम जसंच तसं होणार. झालं असं. हा असा नंदी बैल कुठे दिसते रे? इथे दिसते का? इथे नाही दिसे रेड. तो 32. भाऊ हाच दिसल्यासारखा. पण मी का म्हणतो, हा जसा खाली येणार आहे हा जसा तसा सुवटच राहील का नाही राहील? हा असा शेपट्या बनेल का? कॅन्सल. म्हणजे डी तुमचा. खूप कठीण होतं का रे? नाही सांगा ना, खूप कठीण होतं. नेक्स्ट काय असते रे बाळा? हा कोणता प्रकार आहे माहित आहे? जोळा. जोळा आकृती. पाय 1 2 3 4. भाऊ 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. यानं मदत काय केलं? तर आता मी का म्हणतो, एखाद्याला पकडा. मग आता हा असा सुवट तोंड्या दिसते का रे कुठे? इथे दिसत आहे का सुवट तोंड्या? कॅन्सल. इथे दिसत आहे का रे सुवट तोंड्या? 2 2 दिसत आहेत. कॅन्सल. इथे दिसते का रे सुवट तोंड्या? हा आहे 4 नंबर, हा 2 नंबर, हा अरे हा 3 हो. आणि हा 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 4. हा झाला जमला काम. हा तो उचण्यासाठी. सी तुमचा आन्सर. समजला? त्याच्यानंतर 34 चा 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. क्या दिमाग खराब, इसने बगल कर दिया. 34 देखो. 1 नंबर का मुझे यहाँ पे दिख रहा है, बाकी कहीं नहीं दिख रहा है. रुको. हाँ यहाँ पे दिख रहा है लेकिन हॉक तक दिख रहा है. उसके बाद ये छोटा वाला ट्रायंगल मुझे ये दिख रहा है और ये छोटा वाला दिख रहा है. नहीं नहीं ये बड़ा वाला बराबर किया ना, मतलब बीच आंसर है क्या? ओ, क्योंकि यहाँ पे दिख नहीं रहा बच्चा. ये छोटा, दोनों के दोनों ट्रायंगल छोटे दिख रहा है. ये तो पहले फुर्सत में कैंसल. यहाँ पे दोनों सेम दिख रहा है. यहाँ पे एक भलता दिख रहा है ट्रायंगल, दो दूसरा दिख ही नहीं रहा है. कैंसल. खत्म काम. नेक्स्ट देखो. नेक्स्ट सवाल देखो. 1 नंबर. हा. अब देखो कोई मदद कर रहा है कि अपना 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. हा गोल्या नावाचा कुठून आला रे? हा 1 नंबरच्या पानाने इथे आहेच नाही. कॅन्सल. आणि हा चांद आला. हा चांद आला कुठून आला? चांद दिसते का एक तरी? एक तरी चांद कोणाला दिसत आहे का बाळा सांगा? हाही कॅन्सल. हाही कॅन्सल रे. चांद आहेच नाही. डी आन्सर. विचारच नाही करत बसत जास्त. हा 2 नंबर, हा 3 नंबर ना हा 1 नंबर. होत बसल काम ना. धंदा. और या बापरे किती तुकडे आहेत रे? 2
3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 आता मेला तू पाचच आहेत का बरं पाहून टाकू पहा गलती होय 1 2 3 4 5 इथं 1 2 3 4 5 आहे भाऊ ए आणि बी मधून तुमचा काय आन्सर आहे पाय आता अय मी का म्हणतो हा अशा आकाराचा एकही प्राणी आपल्याला दिसून नाही राहिला कुठेतरी दिसते का कॅन्सल ए तुमचा आन्सर समजत आहे नाही नेक्स्ट बच्चा देखो बघा 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 लपलेली आकृती लक्ष दे सांगतो मी सांग बघा आता बघ असा जाऊन असा जाऊन असा जाऊन असा आलाय ठीक आहे इथे तर होत तर आहे खाली नाही नाही असा खाली आला मग अजून आला मग असा असा नाही आला हा कॅन्सल भाऊ हा लक्ष दे तर थांब त्याच्यानंतर हा असा आहे असा आहे असा आहे असा इथेच आहे बळा बीच आन्सर आहे बीच आन्सर आहे प्रूफ नाही करून देत होत बसाल आता प्रूफ नाही करून ठीक आहे चल त्याच्यानंतर 38 चा बघ रे बाळा 38 चा अगर सपोज सांगेल तर बघ कुठे दिसतोय रे असा 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 बीच ते आहेच नाही कॅन्सल असा असा हे वाली नाही आहे कॅन्सल डी कॅन्सल ओ माय गॉड फुल ए आणि बी मध्ये बिलकुल पॉसिबल नाही सी आणि डी मध्ये अगर विचार करेल ह्याची दांडी बघा रे अशी आहे हो टीच चला सी तुमचा आन्सर आजच्या प्रवासाचा सगळ्यात शेवटचा प्रश्न सांगण्याआधी एक गोष्ट सांगेन की बाळांनो मस्तपैकी अभ्यासाला लागा नवोदयची परीक्षा आपली बहुत लवकर आहे ठीक आहे मला वाटते आता फक्त 4 दिवस राहिलेले आहेत आपल्याकडे मस्तपैकी त्याचा अभ्यास करा ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत ना त्याला मस्तपैकी व्यवस्थित पद्धतीने स्वतःहून स्वतःला जसं जमते जसं स्वतःला पटते त्या हिशोबाने प्रॅक्टिस करा काही खूप असा मी असा म्हणतो किंवा घरचे लोक असे म्हणतात किंवा बाकीचे लोक असे म्हणत आहेत ते ऐकून अननेसेसरी स्वतःचा दिमाग खराब नको करा जे काही कन्सेप्ट तुमचे स्वतःचे स्वतःहून बनलेले आहेत त्यावर विश्वास ठेवा खास ठीक आहे चला शेवटचा जर मी सांगेन बाळा तर बघ ऐ माता खाली बसा हा ठीक आहे तर आता बघ रे बाळा मी का म्हणतो झेड नावाचा प्राणी पाहतो मी पहिले हा इथे वाटून यायला मला फक्त इथे तर नाही इथे वाटत आहे थोडसा पण असावाला नाही है कैंसल हट ये तुमचा आंसर है बड़ा क्या ये बात क्लियर हुई वीडियो समझा हो तो बच्चा वीडियो को लाइक पक्का कीजिएगा दोस्तों में शेयर पक्का कीजिए और नए अगर सपोज आप हमें देख रहे हो हमारा कंटेंट अच्छा लग रहा होगा तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा है ना तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में तब तक खुश रहिए ख्याल रखिए थैंक यू सो मच टाटा बाय बाय